या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला ग्रामस्थ खडपोलीचे सर्व सदस्य आहेत आणि आमचे हितचिंतक आहेत, त्यांनी सहकार्य केले. असंच एक आपल्याला पारितोषिक प्रायोजित केले. कैलासवासी दादूराम भागोजी कदम यांच्या स्मरणार्थ जे प्रवेशद्वाराला प्रायोजकत्व दिले आणि पारितोषिक देखील तिसऱ्या क्रमांकाचं दिले आणि ट्रॉफी देखील दिले. असे प्रमोद दादूराम कदम, ॲडव्होकेट प्रवीण दादूराम कदम आणि अरविंद दादूराम कदम तिन्ही बंधूंना मी विनंती करतो स्टेजच्या मध्यभागी या. मी विनंती करेन सुभाषराव शिंदे आपल्याला विनंती करतो आपण या तिन्ही मान्यवरांचा सन्मान करूया. टाळ्या होऊन जाऊ देत. हे सगळे आपले हितचिंतक आहेत आणि सपोर्टर आहेत ज्यांच्या पाठबळावर आपण ही स्पर्धा संपन्न करतोय. कैलासवासी दादूराम भागोजी कदम यांच्या स्मरणार्थ याचे प्रायोजकत्व दिले आणि संपूर्ण सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये ज्यांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा असतो, पाठबळ असतं आणि मार्गदर्शन असतं. मध्यभागी या स्टेजच्या. श्रीयुत प्रमोद दादूराम कदम, श्रीयुत अरविंद दादूराम कदम आणि ॲडव्होकेट प्रवीण दादूराम कदम या तिन्ही बंधूंचं आम्ही सन्मान करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. खूप मोठं योगदान कैलासवासी दादूराम भागोजी कदम यांचं देखील धार्मिक कार्यांमध्ये होतं. कळकवणे गावचे आमचे ग्रामस्थ चंद्रकांतराव शिंदे आपल्याला विनंती आपण स्टेजवरती या. चंद्रकांतराव शिंदे आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. उजव्या बाजूला महिलांसाठी प्रशस्त गॅलरी उभारण्यात आली. सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपल्या सहकारी महिला भगिनी यांना जागा उपलब्ध करून द्या आणि आपण या खेळाचा आनंद लुटायचे. समोरच्या गॅलरीमध्ये देखील खूप जागा आहे. माझे जे सहकारी तो उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हा आणि बसून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊया. पुढच्या फेरीमध्ये अनेक मोठे खेळाडू, आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू, प्रो कबड्डी स्टार यांचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला लाभणार आहे. सर्व मी क्रीडा रसिकांना विनंती करतो ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या सौजन्याने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी आपण प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. सुरेश पालकर आपल्या ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीचे जे हितचिंतक आहेत, सपोर्टर आहेत, त्यांना विनंती आपण पुढे या. आपला देखील सन्मान केला जातोय. मंगेश गोटल यांच्या शुभस्ते केला जातोय सन्मान. वाकणवाडीचे आपले मुंबई येथील ग्रामस्थ आहेत सुरेश पालकर. हॅलो. या पुढील लढतींसाठी पहिला पुकार स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, ओम क्रीडा मंडळ कल्याण ठाणे, चंदूकाका जगताप पुणे, SM पटेल फाउंडेशन नांदेड. स्वस्तिक मुंबई उपनगर, ओम ठाणे, चंदूकाका जगताप पुणे, SM पटेल फाउंडेशन नांदेड. चारही संघांसाठी पहिला पुकार. फर्स्ट कॉल. आमच्या ग्रामस्थ क्रीडा मंडळ मुंबईचे मनोहर दत्ताराम कदम यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो प्रवीण पाटणकर यांना. मनोहर दत्ताराम कदम आपण पुढे या. आपला देखील सन्मान केला जातोय. आमचे सर्व युवक जे खडपोली इथे व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त आहेत त्यांचा देखील मोठा या स्पर्धेमध्ये योगदान आहे आणि या निमित्ताने आम्ही त्यांचा देखील सन्मान करण्याची संधी घेतोय. फार महत्त्वाच्या लढती आपण पाहत असताना अजित चव्हाण प्रो कबड्डीचा यू मुंबईचा असणारा गुणवान खेळाडू आपण पाहतोय. इंडिया कॅम्पसाठी निवड झालेला असणारा खेळाडू आहे अजित चव्हाण. बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे. विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष शशी भुवड आणि माजी सैनिक जे आहेत ते देखील इथे उपस्थित. त्यांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक पुढे या. आपला सन्मान करण्याची विनंती मग करतो.
संतोष जोशी आपले शुभ हस्ते आपण आपले सहकारी शशी बोवड यांचा सन्मान करा. आपल्या विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि माजी सैनिक देखील आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने. सुरेश श्रीपत कांगणे, आपण जर कुठं असाल तर आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. सुरेश श्रीपत कांगणे. आपण जे क्रीडा नगरी बघतोय, कैलासवासी धनाजीराव नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा नगरी उभारण्यात आली आहे. विनंती करतो आणि स्वागत करतो श्रीयुत दिलीप धनाजीराव कदम, श्रीयुत प्रदीप धनाजीराव कदम आणि श्रीयुत संदीप धनाजीराव कदम. तिन्ही बंधूंना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. माजी सैनिक असलेले दिलीप धनाजीराव कदम, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे संदीप धनाजीराव कदम आणि प्रदीप धनाजीराव कदम, आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. स्वागत आहे दिलीप भाऊ, आपलं देखील स्वागत आहे. संदीपजी आपलं देखील स्वागत आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर मोठी स्ट्रगल आपण पाहिली. नंदुरबार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पॉईंट मिळतोय. अजित चव्हाणला या ठिकाणी 4 मुंड्याचित केलं जात आहे. ओंकार गाडे सिनियर नॅशनलचा असणारा खेळाडू नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमीच्या आक्रमणासाठी. आपल्या मुंबई येथील ग्रामस्थ श्रीयुत कृष्णा बाळाजी भुवड, आपण इथे उपस्थित असाल, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. श्रीयुत कृष्णा बाळाजी भुवड. स्पर्धा अत्यंत महत्वाची. 2चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन, एक चांगली स्ट्रगल आपण पाहताना नंदुरबारच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न. खडकवणे गावचे आमचे ग्रामस्थ आणि सहकारी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. चंद्रकांत शिंदे यांना विनंती करतो आपण पुढे या. अनिल जाधव, आपण आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करा. श्री चंद्रकांत शिंदे, खडकवणे. खूप सारे मान्यवर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने इथे भेट देण्यासाठी येणार आहेत. आमचे स्थानिक जे सर्व मान्यवर आहेत ते त्यांच्यासाठी व्यासपीठावरती जागा उपलब्ध करून त्यांचा आदरातिथ्य करतील. यानंतर देखील आपल्या क्रीडा क्षेत्रातले आणि राजकीय क्षेत्रातले खूप सारे मान्यवर आपल्या क्रीडा नगरीमध्ये दाखल होणार आहेत. त्यांचं देखील आपण पाहुणचार करूया, स्वागत करूया तमाम खडपोलकरांच्या वतीने. थँक्यू तुषारजी. आपण पाहतोय क्रीडांगण क्रमांक 1च्या आता लढतीकडे आपण वळतोय. काही क्षणांसाठी आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर थांबतोय, जिथं लढत चालली आहे. राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे आणि अमरहिंद क्रीडा मंडळ दादर मुंबई शहर यांच्या दरम्यान. क्रीडांगण क्रमांक 1 वर बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे आणि नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार यांच्या दरम्यानची लढत आहे. चढाईसाठी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं कृष्णा अँटीऑक्सिडंट्स खडपोली या कंपनीचे सन्माननीय अधिकारी आदरणीय समीर जेहलेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे सर, आदरणीय सन्मान्य समीर जेहलेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असणारं जे कंपार्टमेंट आहे ते आपण महिला भगिनींसाठी आरक्षित ठेवलेलं आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूचं असणारं कंपार्टमेंट हे महिला भगिनींसाठी आरक्षित आहे. उर्वरित असणारे सगळी कंपार्टमेंट्स आपण पुरुष क्रीडा रसिकांसाठी आरक्षित ठेवलेत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक अटीतडीची लढत आपण पाहताना नंदुरबार स्पोर्ट्स क्लब आणि बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन यांच्या दरम्यान. क्रीडांगण क्रमांक 1 वर क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशनचे असणारे कोच आत्माराम कदम हे चिपळूण तालुक्यातल्या ओळी गावचे असणारे सुपुत्र आहेत. नॅशनल गेम्समध्ये त्यांना आपण कोच म्हणून पाहिलं आहे. फेडरेशन चषक 2009 असेल, पुणे ग्रामीणचे देखील कोच राहिलेले आहेत.
पूर्वी त्यांचा असणारा व्यावसायिक संघ होता अर्थात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे. तर सचिन शिंदे ज्यांना आपण सिनियर नॅशनलला पण कोच पाहिलं, खेलो इंडियाला पण कोच पाहिलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या कुमार गटाचं यापूर्वी नेतृत्व केलं, पुणे जिल्ह्याचं असणारं नेतृत्व केलं खेळाडू म्हणून. आज दोघंही चिपळूण तालुक्यातल्या ओवळी गावचे सुपुत्र. बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशनसाठी प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाच्या भूमिकेत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आत्माराम कदम आणि सचिन शिंदे. संभाजी वाभळेला आपण पाहतो, बेंगॉल वॉरियर्स या संघाकडून त्याला आपण पाहतो. पकड तर होते ती नंदुरबार स्पोर्ट्सच्या माध्यमातून. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. क्रीडांगण क्रमांक 1 स्वर्गीय राजेंद्र भास्करराव शिंदे क्रीडांगणामध्ये लढत चालली आहे. नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी आणि बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे. तर क्रीडांगण क्रमांक 2 स्वर्गीय बाबाजीराव रामाजीराव शिंदे क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. कबड्डीचा असणारा थरार अमरीन क्रीडा मंडळ दादर मुंबई आणि राकेश भाऊ खुले कबड्डी संघ पुणे. राकेश प्रजापती कृष्णा अँटी ऑक्सिडंट्स असणारे कर्मचारी आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने जाऊया. राकेश प्रजापती. पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं दमदार असा प्रयत्न आहे नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून. प्रो कबड्डी स्टार दादा आव्हाड यांचा असणारा संघ आहे तो नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी. तमाम क्रीडारसिक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत. विशाल ताटेला आपण पाहतोय चढाईसाठी क्रीडांगण क्रमांक 2 वर. सीझन 10 आणि 11 मध्ये हरियाणा स्टीलर्स या संघाकडून ज्याला आपण पाहिलं तोचा विशाल ताटे. संघ आहे राकेश भाऊ खुले कबड्डी संघ पुणे. या स्पर्धेच्या निमित्तानं चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व धनश्रीताई शिंदे मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम मॅडम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं. आदरणीय सन्मान्य धनश्रीताई शिंदे मॅडम. ओंकार काडे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जयेश यादवला मुंबई शहर कबड्डी संघातनं खेळणारा हा गुणान खेळाडू अमरीन क्रीडा मंडळ दादर मुंबई शहरचा. सुरेख प्रयत्न या ठिकाणी ओंकार गाडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुड तालुक्यात पुन्हा एकदा
सरस ठरण्याचा प्रयत्न जरूर असेल नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी. या स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई चव्हाण यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय सभागती सोनालीताई चव्हाण. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित केलेली आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्ताने एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतका उत्तम आयोजन ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेची असणारी दुसरी सायंकाळ आहे. लढत चालली आहे. क्रीडांगण क्रमांक 1 BC फाउंडेशन पुणे, नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार, तर क्रीडांगण क्रमांक 2 राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे आणि अमर हिंद क्रीडा मंडळ दादर मुंबई शहर. विशाल ताठेची चढाई आपण पाहत असताना दोन्ही लढती आपण पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली यांच्या माध्यमातून 3 वर्षांना ही यात्रा असते आणि या यात्रेच्या निमित्तानं तमाम खडपोलकर या स्पर्धेच्या निमित्तानं जो क्रीडा महोत्सव असतो त्यामध्ये सहभागी असणारे चांगली स्ट्रगल तर जरूर आहे. आपण पाहतोय BCच्या माध्यमातून नेत्रदीपक प्रदर्शन जरूर झालं. तो सुरेश जाधव आणि सिद्धार्थ मुरुमकर यांच्या माध्यमातून पॉईंट मिळताना BC फाउंडेशन पुणे. या खडपोली गावाने अनेक कर्तबगार सैन्य अधिकारी, पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकीच श्री दिलीप धनाजीराव कदम माजी सैन्य दलातील अधिकारी इथं उपस्थित आहेत. तसंच त्यांचे बंधू श्री संदीप धनाजीराव कदम जे मुंबई शहर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे बंधू प्रदीप धनाजीराव कदम हे तिघेही बंधू इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण समोर या. त्यांचा सन्मान केला जातोय. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या वतीने दिलीप धनाजीराव कदम, संदीप धनाजीराव कदम आणि प्रदीप धनाजीराव कदम आपल्याला विनंती आपण पुढे या आणि आपण यांचा सन्मान देखील करूया, टाळ्या देखील वाजूया. आपल्या खडपोलीसाठी सैन्य दलात सेवा बजावणारे पोलीस दलातील हे कर्तबगार अधिकारी आहेत आणि यांचं स्पर्धेसाठी देखील मोठं योगदान आहे. सन्मान केला जातोय श्रीयुत प्रकाश देवरुखकर यांच्या हस्ते ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने श्री संदीप धनाजीराव कदम, दिलीप धनाजीराव कदम आणि प्रदीप धनाजीराव कदम. क्रीडा रसिक जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. थँक्यू ऑडियन्स. श्री मारुती अमृतलिंग जंगम म्हणजे मुंबईचे ग्रामस्थ आहेत. त्यांना विनंती आपण स्टेजवरती यायचे. मारुती अमृतलिंग जंगम. क्रीडा रसिकांमध्ये खडपोलीचे माजी कबड्डी खेळाडू आदरणीय दत्तारामजी निकम या ठिकाणी उपस्थित, दत्तारामजी कदम उपस्थित आहेत. विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊया. खडपोली संघाचे असणारे माजी खेळाडू आपल्या ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली या संघाचे माजी कर्णधार गंगाराम भुवड इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. तसंच या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला अनेक प्रायोजक मिळाले, अनेक उद्योगांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्यामध्येच आम्हाला वेळोवेळी मोठं सहकार्य असणाऱ्या कृष्णा अँटीऑक्सिडंट या कंपनीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अनेक तरुण इथं
त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने देखील भरीव असं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांचे प्रतिनिधी श्री हेलेकर साहेब आपल्याला विनंती आपण समोर या, त्यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो. निलेश कदम यांना. श्री हेलेकर साहेब, कृष्णा अँटीऑक्सिडंट या कंपनीने आम्हाला मोलाचं सहकार्य नेहमीच असतं. त्यांचे जे अधिकारी आहेत श्री हेलेकर साहेब यांचा सन्मान केला जातो आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या या वतीने श्रीयुत अशोक पाटील व्यवस्थापक यांचं देखील मोलाचं सहकार्य असतं. कृष्णा अँटीऑक्सिडंट, धन्यवाद. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली, आम्ही आपले आभारी आहोत. कृष्णा बालाजी भुवड आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. श्रीयुत कृष्णा बाबाजी भुवड, तसेच त्यांचे प्रतिनिधी राकेश प्रजापती हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण पुढे या. प्रकाश देऊरकर आपल्याला विनंती आहे, त्यांचे देखील आपण सन्मान करा. राकेश प्रजापती. हॅलो. यानंतरच्या लढती आहेत स्वस्तिक मुंबई उपनगर ओम कल्याण ठाणे, चंदूकाका जगताप पुणे, SM पटेल फाउंडेशन नांदेड. चारही संघांसाठी दुसरा पुकार. सेकंड कॉल स्वस्तिक मुंबई उपनगर ओम कल्याण ठाणे, चंदूकाका जगताप पुणे, SM पटेल फाउंडेशन नांदेड. सेकंड कॉल. श्रीयुत अक्षय महादेव भुवड आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. दिलीप गणपत पवार आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेच्या निमित्तानं खडपोल गावच्या असणाऱ्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच सारिकाताई भुवड मॅडम यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभास्ते चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती, शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख, सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय सन्मान्य धनश्रीताई शिंदे मॅडम या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा. व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान होईल. विनंती आहे धनश्रीताई, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाच्या मध्यभागी यावं. चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख आदरणीय सन्मान्य सभागवती धनश्रीताई शिंदे मॅडम यांना आपण सन्मानित करतोय. अर्थात निमित्त आहे ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोल यांची मानाची प्रतिष्ठेची एक देखणी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं सौभाग्यवती चव्हाण मॅडम देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विनंती पुन्हा एकदा भोड मॅडम आपल्या शुभास्ते आपण चव्हाण मॅडमना आपण सन्मानित करूया. कळकवणी गावचे सुपुत्र श्रीयुत धनंजय संभाजीराव शिंदे, श्रीयुत वीरकुमार कदम, श्रीयुत सुनीलराव कदम आपलं देखील स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा. श्रीयुत धनंजय संभाजीराव शिंदे, श्रीयुत वीरकुमार कदम आणि श्रीयुत सुनीलराव कदम. दसपल्लीच्या सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातली सगळी मोठी मंडळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. या सगळ्यांचा आपण ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली आयोजित निमंत्रितांच्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. एक प्रतिष्ठेची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, राज्यस्तरीय निमंत्रितांची पुरुष गटातील ही महत्त्वाची स्पर्धा. आपल्या मुंबई ग्रामस्थ मंडळाचे श्री दत्ताराम कदम इथं उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी सुधीर जाधव यांना करतो. आपल्याला विनंती, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरच्या मध्यभागी या. श्री दत्ताराम कदम. सगळे चाकरमानी जे आपल्या आहेत, आपल्या देवीवर श्रद्धा असणारे, या 3 वर्षाच्या आपल्या सोहळ्यासाठी इथं उपस्थित आहेत. कामधंद्यासाठी मुंबई पुणे इथं वास्तव्यास असणारे आपले सगळे चाकरमानी, शरीराने जरी ते शहरात असले तरी मनाने ते आपल्या गावामध्ये आपल्या मातीशी त्यांची नाळ घट्टपणे आहे, रोवलेली आहे. आणि तेच आपल्या या 3 वर्षाच्या सोहळ्यासाठी, आई सुकाई देवीच्या यात्रेसाठी इथं आवर्जून उपस्थित आहे. त्यांचा आम्ही सन्मान करतोय ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या वतीने. श्री दत्ताराम कदम,
ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ मंडळ मुंबई. आपल्याला या क्रीडा नगरीसाठी प्रवेशद्वारासाठी जे प्रायोजकत्व लाभलं आहे, प्रवेशद्वारासाठी कैलासवासी दादूराम बागोजी कदम, त्याचं प्रायोजकत्व देणारे अरविंद दादूराम कदम यांना विनंती, आपण पुढे या. विनंती आहे बाबा भोड, आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. अरविंद दादूराम कदम यांचा खूप मोठं सहकार्य मित्रांनो आहे. या सर्व ग्रामस्थांच्या पाठबळावर आपण ही स्पर्धा करतोय. या स्पर्धेच्या नियोजनासाठी आम्ही मुंबई पुणे इथे बैठक घेतो आणि या बैठकीमध्ये अतिशय उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आणि मोठं मनोबल आम्हाला इथं प्राप्त होतं की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्याच्यातले हे सगळे सहकारी आहेत आणि मार्गदर्शक आहेत आणि आमचे सपोर्टर्स आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांचे आम्ही नक्कीच ऋणी आहोत. निश्चित, कारण या सगळ्यांच्याच योगदानातून इकडे देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतोय. खडपोलीसारख्या असणाऱ्या ग्रामीण भागात महाराष्ट्रातले असणारे दिग्गज 12 संघ या ठिकाणी आपण पाहतो. एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं सुंदर आयोजन या खडपोलीच्या भूमीत आपण पाहतात. विनंती करतो समीर कदम, आपले शुभ हस्ते आपण सन्मान करा. धनंजय संभाजीराव शिंदे, धनंजय दादा आपण पुढे या. कबड्डीसाठी ज्यांचं योगदान आहे आणि आमचे कळकवण्याचे जे ग्रामस्थ आहेत धनंजय संभाजीराव शिंदे, सन्मान होतोय. विश्वस्त समितीचे सचिव समीर कदम यांच्या शुभ हस्ते. या पुढचा सन्मान आहे श्री सुनील कदम, सुनीलराव कदम, आपल्याला विनंती आपण पुढे या. सुनील कदम यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. प्रदीप पालकर या पुढे, आपण सन्मान करूया. कळकवणे गावचे ग्रामस्थ आहेत आणि आपल्या हितचिंतक आहेत ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीचे. सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांचं योगदान असतं असे सुनील राव कदम. त्यानंतर पुन्हा एकदा मी प्रदीपला विनंती करतो, आपण वीरकुमार कदम यांचा देखील सन्मान करायचा आहे. वीरकुमार कदम पदाधिकारी आहेत शिवसेनेचे आणि कळकवणे गावचे ग्रामस्थ. हॅलो, इनामदार स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, ओम कल्याण ठाणे, चंदूकाका जगताप पुणे, SM पटेल फाउंडेशन नांदेड, चारही संघांना दुसरा पुकार देऊन झाला याची नोंद घ्यायची आहे. या पुढील सामन्यासाठी आमचे ग्रामस्थ, स्थानिक ग्रामस्थ आणि सहकारी अहमद धोंडू अड्रेकर, आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक स्टेजवरती या. अहमद धोंडू अड्रेकर. आमचे मुंबईकर इथं उपस्थित आहेत. अक्षय महादेव भुवड, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. अक्षय महादेव भुवड, दिलीप गणपत पवार, सतीश सुभाष पवार. आपण जर क्रीडानगरीमध्ये असाल तर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. प्रवेशद्वारापाशी जी मंडळी आहे त्यांना विनंती आपण गॅलरीमध्ये आसनस्थ व्हा. मान्यवर आता इथं उपस्थित होणार आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं आम्हाला सहकार्य करा. कृष्णा बालाजी भुवड, आपल्याला विनंती आपण देखील या. रोहित संतोष किराडे, मुंबईचे आमचे सर्व ग्रामस्थ आहेत. संजय अर्जुन किराडे, वसंत नारायण शिंदे, आपल्याला विनंती आहे आपण पुढे या, आपला देखील सन्मानित होईल.
आपल्या चिपळूण मतदारसंघाचे माजी आमदार आणि कबड्डीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आपल्या दसपटीचे सुपुत्र, टेरवगावचे सुपुत्र रमेशभाई कदम यांचं आगमन क्रीडानगरीमध्ये जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रमेशभाई कदम यांचं स्वागत आहे सर. ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये रमेशभाई कदम माजी आमदार, आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दुसऱ्या सायंकाळी चिपळूण संगमेश्वरचे माजी आमदार, आपणा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या नेतृत्वानं आपण चिपळूणमध्ये शिवाजीनगर येथे एक ऑल इंडियाची असणारी स्पर्धा आपण आयोजित केली होती, ते सन्मान्य रमेशभाई कदम यांच्या ठिकाणी आगमन होतं. खूप खूप स्वागत भाई आपलं. ग्रामस्थ खडपोली यांची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, त्यांच्या समवेत सन्मान्य दिनेशदादा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दिनेश दादा या. संजय जोशी आमचे पुणे येथील ग्रामस्थांनी सहकारी उपस्थित आहेत, त्यांनी देखील सन्मानपूर्वक विराजमान व्हायचे व्यासपीठावरती. संजय जोशी. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचं सक्षम नेतृत्व सभापती राधाताई दिनेश शिंदे यांचं देखील आगमन होतं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली त्रैवार्षिक यात्रेच्या निमित्ताने सातत्याने गेले अनेक वर्ष जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करते. यंदा मुंबई, पुणे आणि स्थानिक ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवधनुष्य उचललं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय, अतिशय नेत्रदीपक अशी क्रीडानगरी उभारण्यात आली आहे. महिला पुरुष यांच्यासाठी प्रशस्त अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि ही सगळी मेहनत आहे ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या तमाम कार्यकर्त्यांची. आणि आपल्या सर्व पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींसाठी एक अतिशय चांगली स्पर्धा आयोजित करून यशस्वी सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने यशस्वी करण्यामध्ये अतिशय सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. आणि स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे सुकाई देवीच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त. 3 वर्षांनी या सुकाई, झोलाई, काळीश्री देवतांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. अनेक चाकरमानी या यात्रेसाठी खडपोलीमध्ये दाखल होतात आणि अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो. उद्या लाट आणण्याचा कार्यक्रम आहे. परवा म्हणजे 20 एप्रिल रोजी पंचक्रोशीतील अनेक ग्रामदेवतांच्या पालख्यांचं खडपोली नगरीमध्ये आगमन होईल. तालुक्यातील अनेक भाविक इथं गर्दी करतील ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी आणि खडपोलकर त्यांच्या पाहुणचारासाठी देखील सज्ज असतील. अनोखे उपक्रम राबवण्यामध्ये खडपोलीचे ग्रामस्थ नेहमीच पुढे असतात. आज महिलांसाठी देखील अनेक कार्यक्रम होते. सर्वांसाठी सर्व काही असं ब्रीदवाक्य घेऊन ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीची वाटचाल असते आणि त्याच्यासाठी मुंबई, पुणे आणि स्थानिक सर्वच आमच्या ज्येष्ठ ग्रामस्थांचा नेहमीच मार्गदर्शन आणि पाठिंबा असतो. 19 तारखेला म्हणजे उद्याच या स्पर्धेचा समारोप होईल. अंतिम फेरीतील सामने देखील होतील आणि रात्र ठीक 11 वाजता ही दौलत महाराष्ट्राची गंधार कलामंच पुणे प्रस्तुत शिवशाहीर बाळासाहेब काळजे निर्मित बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम ही दौलत महाराष्ट्राची हा कार्यक्रम देखील यात्रेच्या निमित्ताने इथं साजरा होणार आहे. उमेश एकनाथराव शिंदे आमचे मुंबईचे ग्रामस्थ आहेत, यांना विनंती आपण स्टेजवरती या. उमेश एकनाथराव शिंदे, राजेश एकनाथराव शिंदे आणि उमेश एकनाथराव शिंदे दोन्ही बंधूंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या.
अजित चव्हाणला मित्रांनो आपण पाहतोय प्रो कबड्डीचा यू मुंबाचा असणारा गुणवान खेळाडू. संघ आहे बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे. क्रीडांगण क्रमांक 1 वरची लढत या ठिकाणी आपण पाहताना नंदुरबार स्पोर्ट्स अकॅडमी नंदुरबार दादा आव्हाडांचा संघ तर बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे याच्या दरम्यानची लढत. क्रीडांगण क्रमांक 2 कडे आपण जर गेलं तर अमरहिंद क्रीडा मंडळ दादर मुंबई शहर आणि राकेश भाऊ घुले कबड्डी संघ पुणे यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतोय. दोन्ही क्रीडांगणावरती अत्यंत लक्षवेधी अशा लढती आपण अनुभवत असताना आजच्या महत्त्वाच्या रात्री मोठे मोठे खेळाडू देणारा असणारा संघ म्हणून बाबूराव चांदोरेचा आहेच. स्पर्धेच्या निमित्ताने दसपट्टी विभाग मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री प्रदीपराव शिंदे, सचिव सुनीलराव शिंदे आणि नांदिवसी गावचे दीपकराव शिंदे यांचं आगमन झालं. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोलीच्या वतीने श्री प्रदीपराव शिंदे, श्री सुनीलराव शिंदे आणि श्री दीपकराव शिंदे सहर्ष स्वागत आहे. सन्मानाकडे जाऊया. अमोलजींनी जसा परिचय करून दिला, आपल्या या मातीतलं नेतृत्व माजी आमदार राहिलेले आहेत. 35 वर्ष चिपळूणचे जे नगरसेवक राहिलेले आहेत, 10 वर्ष चिपळूणचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि चिपळूण तालुक्याचे संस्थापक आहेत कबड्डीचे. रत्नागिरी जिल्हा कबड्डीचे माजी अध्यक्ष आहेत. राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, ज्यांनी चिपळूण येथे फेडरेशन स्पर्धा अतिशय यशस्वी केली आणि ज्या स्पर्धेचं त्या नियोजनाचं नाव आजही कबड्डी क्षेत्रामध्ये घेतलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रमेशभाई कदम यांचा सन्मान होतोय व्यासपीठावर. विनंती करतो निलेश कदम, ऋषिकेश कदम आपण सन्मान करूया रमेशभाई कदम माजी आमदार यांचा. शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असं स्वरूप असेल या सत्काराचं. सन्मान केला जातोय रमेशभाई कदम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कबड्डीमध्ये मोठं योगदान दिलेल्या रमेशभाईंचं. आदरणीय भाई कबड्डीमधलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतो शिवाजीनगर चिपळूण येथे एक मोठी ऑल इंडियाची स्पर्धा त्यांच्या नेतृत्वात आपण पाहिलं होतं फेडरेशन कपच्या माध्यमातून. आणि भाईंबद्दल बोलताना एवढंच म्हणेन की दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळा तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं निर्माण होतं. ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून, वक्तृत्वातून आणि नेतृत्वातून हजारो माणसं जोडली, हजारो कार्यकर्ते जोडले, ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. आजही आपण तरुणांचं आयडॉल म्हणून भाईंकडे पाहतो. आज ग्रामस्थ खडपोलीच्या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण भाईंना या ठिकाणी सन्मानित करतोय. आदरणीय सन्मान्य रमेशभाई कदम माजी आमदार चिपळूण. त्यांच्यासोबत आलेले दिनेश शिंदे यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी करतो. समीर कदम आपल्याला. दिनेश शिंदे आपण देखील पुढे या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदरणीय सन्मान्य दिनेशराव शिंदे. तुषारजी, या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सौ राधा दिनेश शिंदे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी हा सन्मान होईल. सौभाग्यवती राधा दिनेश शिंदे. महिला आघाडीचं एक सक्षम नेतृत्व. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. या गावच्या प्रथम नागरिक सरपंच भोड मॅडम यांना विनंती करूया. आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठाच्या मध्यभागी राधाताईंना आपण सन्मानित करतोय. सौभाग्यवती राधाताई दिनेश शिंदे.
यानंतरच्या लढतींसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. क गटातला साखळीचा सामना आहे. स्वस्तिक मुंबई उपनगर ओम कबड्डी संघ कल्याण ठाणे. दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. हा सामना होईल मैदान क्रमांक 2 वर. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. स्वस्तिक मुंबई उपनगर ओम कल्याण ठाणे. क गटातला साखळीचा सामना, थर्ड अँड फायनल कॉल. या स्पर्धेच्या निमित्ताने दसपटी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीपराव शिंदे उपस्थित आहेत. विनंती करतो संजय गोटल आपल्याला पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. संजय गोटल. प्रदीप शिंदे अध्यक्ष दसपटी मराठा सेवा संघ. पुढचा सन्मान करूया सचिव सुनील शिंदे यांचा. संजय गोटल आपल्याला विनंती, आपण पुढचा सन्मान देखील करा. सुनीलराव शिंदे सचिव मराठा सेवा संघ. क्रीडांगण क्रमांक सुनीलराव 1 पुढे या. शेवटची 5 मिनिटं. नंदुरबार 36, बाबूराव चांदोरे प्रतिष्ठान पुणे 21 गुण. 15 गुणांची आघाडी तसेच नंदुरबार संघाकडे. आपल्या नांदिवसे गावचे सुपुत्र दीपकराव शिंदे आणि जे प्रसिद्धी माध्यम प्रमुख आहेत मराठा सेवा संघाचे, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी संजय गोटल यांना करतो. हॅलो.